रागेश सर म्हणजे 2-2 वर्षापूर्वी आमच्या कार्यक्रमात काम करायचे कॉन्सिलर होते ते. तर मी म्हटलं रागेश सर आमच्याकडे आपण इतके दिवस राहिलेलो आहे काय करणार म्हणजे काय लेक्चर देणार असतं होते त्या दिवशी सुद्धा होते तर रागेश सर काय बोलणार आहे. तर आज ऐकून म्हणजे आज समोर आल्यावरती माहिती पडलं की आपल्यासोबत एखादी व्यक्ती असते जेव्हा ती आपल्यासोबत असते तेव्हा आपल्याला त्याचं मूल्य नसतं. ही व्यक्ती आपल्यासोबत आहे याच्यामध्ये काय आपण ते घेत नाही. पण आज किती मोठी फी जमा करून असतात नाही तेव्हा माहिती पडलं की आपल्याला होत नाही तेव्हा पे करायला लागेल. म्हणजे आपल्या लाईफमध्ये परत असं होतं की आपण एखादी गोष्ट आपल्यामध्ये असते किंवा आपल्याजवळ असते तेव्हा आपण याची किंमत करत नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे एका राजाच्या दरबारामध्ये तो एक कॉम्पिटिशन होतो. एक तलाव असतं, तलावामध्ये मगर सोडलेले असतात आणि तो राजा सांगतो की मगराच्या तलावामधून स्विमिंग त्या पाहून पारपर्यंत करून येईल त्याला आम्ही खूप सारं बक्षीस दिलं माझ्या राष्ट्रीय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व सेंटर फॉर ह्युमन एक्सलन्स जळगाव यांच्यामार्फत आयोजित आपला वन डे लाईफ स्किल प्रोग्राम इथं आपला दिवसभर संपन्न झाला आहे. त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजीव अहमद सरांनी परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं आहे. फीडबॅक आपण सर्वांनी ऐकला आहे. हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आम्ही ठेवला होता इथं ऑरेंज केलं होतं, अरेंज केलेलं होतं, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळालं ते बघून मला खूप समाधान मिळाले. त्यानंतर आम्ही आता जैन सोबतची मीटिंग आम्हाला बोलवली त्यामध्ये याच्याच पद्धतीने आमचं प्रेझेंटेशन असणार आहे आणि त्यासाठी आम्ही ते कार्यक्रम घेतला. हा एक वेगळा आपला कार्यक्रम होता. वेगळा एक ऍक्टिव्हिटी आम्ही एनसीडीच्या माध्यमातून राबवली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगावला आपण हा पहिला प्रयोग केला आहे. कारण आता गव्हर्नमेंट बदललं, गव्हर्नमेंटचे पॉलिसीज बदलले आहेत. त्या पॉलिसीच्या दरम्यान मध्ये आम्हाला नॉन स्पॉन्सर ऍक्टिव्हिटी घ्यायचे आहेत. त्या बेसवर आम्ही हा फायनल केला होता. आता याच्या पुढे या कार्यक्रमातून खूप मोठी चालना मिळाली. इतर ऍक्टिव्हिटी आमच्या अशा वेगळ्याच असतील, ज्या कॉमन नसतील, वेगळं काहीतरी असणार आहे. त्यामध्ये अशाच ऍक्टिव्हिटी आम्ही घेत राहणार आहोत. नंतर जैनमध्ये तशी ऍक्टिव्हिटी होते आणि पुढे राकेश सरांच्या माध्यमातून आपण कार्यक्रम घेणार आहोत. तसंच सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहेच. आजच्या या कार्यक्रमाला सरांनी संपूर्ण दिवस जे मार्गदर्शन केलं आणि देशी कॉलेजने जे आपल्याला प्रिमायसेस उपलब्ध करून दिला, त्यानंतर त्यांचा स्टाफ उपलब्ध करून दिला, तो बाकी ज्या गोष्टी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आणि राकेश सरांनी पूर्ण दिवस मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा आपला कार्यक्रम संपल्याचं घोषित करतो.